नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे ते 14 मार्च 2024. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा तापमान वाढलेलं आहे. हवेत जर पाहिलं तर हवा एकदम अत्यंत हवा कमी आहे आणि असं वातावरण होणार आहे ही माहिती तुम्हाला सुद्धा मी अंदाज दिलेला होता. पण पाऊस हा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहुणी पाऊस, कोकण वगळता वाहुणी पाऊस राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास निम्म्या महाराष्ट्रामध्ये वाहुणी पाऊस पडेल असे अंदाज आलेले होते. एकंदरच त्याप्रकारे पाऊस पडणार नाही आहे. वाहुणी पाऊस, मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. आपण असा अंदाज तुम्हाला मी 12 तारखेलाच दिलेला होता. म्हणजे ह्याच्या अगोदर 2 ते 3 दिवसांनी अंदाज दिलेला आणि त्याच अंदाजावर सध्या त्याच प्रकारे जे अंदाज दिलेला होता आपण 12 तारखेला, त्याच अंदाजासारखे वातावरण आहे अजूकही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस तसा पडणार नाही, पण तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानकारक सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण जे मोठा ओहोपोह केलेला गेलेला आहे त्याप्रकारे पावसाची शक्यता अजून तरी मागच्या अंदाजावरच मी ठाम आहे. म्हणजेच 12 तारखेच्या अंदाजावरच ठाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही. आज ज्याप्रमाणे ढगाळ वातावरण, अंशतः ढगाळ वातावरण, धुरकट असे पाहू शकतो, धुरकट वातावरण झालेले आहे. त्याच्यापेक्षा उद्या थोड्याफार प्रमाणामध्ये अजून वातावरण कमी धुरकट वातावरण होईल. म्हणजे आज थोडं सकाळी जास्त ढगाळ वातावरण होतं, तर उद्या ह्याच्यापेक्षाही ढगाळ वातावरण कमी होईल आणि ते ढगाळ वातावरण लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्येच दिसणार आहे त्यामध्ये. आणि इकडे जर पाहिलं तर मराठवाड्याचा जो पश्चिम भाग आहे, तसेच नाशिक विभाग आहे, या विभागामध्ये मात्र ढगाळ वातावरण देखील राहणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये आणि पावसाची देखील उद्या शक्यता नाही आहे. आणि एकंदरच हे वातावरण जे आहे हे वातावरण जास्त पूर्व महाराष्ट्र म्हणजेच लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्येच आणि यवतमाळच्या काही जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता देखील आहे 19-20 तारखेला. पण वरच्या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरण सांगितले जात आहे त्याप्रकारे पावसाची शक्यता नाही आहे. ह्या तुम्हाला मी अंदाज 12 तारखेलाच दिलेला आहे आणि त्याप्रकारे अजून सध्या तरी अजून वातावरण आहे. बदल जर झाला तुम्हाला तर मी ते अंदाज उद्या अजून देईल, बदल जर काही झाला तर. पण शक्यता तशी अजून वाटत नाही आहे. पण गरमीमुळे काही भागामध्ये वादळी पाऊस कमी राहणार, पण वादळामुळे काही ठिकाणी नुकसान होऊ शकते. पण तुम्ही एक शेतकरी म्हणून सावध राहू शकता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओहोपोह केल्या गेलेला आहे तेवढ्या प्रमाणे मात्र पावसाची शक्यता नाही आहे. 18-19 तारखेला देखील पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाही. तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच बीड जिल्ह्यामध्ये एखाद-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपण देखील सांगितलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, गेवराई, गेवराई नाही, बीडमध्ये बीड, आष्टी आणि नेकनूर, धारूर या भागामध्ये पावसाची शक्यता 18-19 तारखेला आहे. तसेच नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. 18-19 तारखेला, 20 तारखेला देखील तिकडे भागामध्ये शक्यता पावसाची नाही. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी म्हणजे ढग दिसतील तुम्हाला, धुरकट वातावरण, ढग आलेले दिसतील, पण पावसाची अशा मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाही. पण अजून पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.